या ठिकाणी एकत्र जमलो आहोत। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या या कार्यालयाच्या प्रांगणामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये स्वातंत्र्य दिन हा साजरा केला जातो। आजूबाजूच्या सर्व परिसरातील सर्व नागरिक आणि मोठ्या संख्येने ज्यांनी देशासाठी सैन्याच्या मध्ये जो अतुलनीय असा पराक्रम केला, आपली सेवा राष्ट्रासाठी त्यांनी अविरतपणे दिली, असे सर्वजण या ठिकाणी या ध्वजारोहणाला त्या कार्यक्रमाला नेहमीच येत असतात। आज मी माझं स्वतःचं भाग्य समजतो की आज मला भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाची जबाबदारी अध्यक्षपदाची मिळाल्यानंतर आज हा ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला। खरं तर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश एक वेगळ्या दिशेने जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतोय। त्यांनी आज लाल किल्ल्यावरून त्यांच्या भाषणामध्ये देशाला दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून आणि गेल्या काही वर्षांमध्ये देशाने ज्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये कसा उच्चांक गाठला याचं सगळ्याच प्रतिपादन हे त्यांनी तिथे केलं। शेतकरी हा आपला तसा पोशिंदा म्हटलं जातं आणि या शेतकऱ्याने सुद्धा यामधलं असणारं त्याचं योगदान हे संपूर्ण जगाला दाखवून दिलं। भारतामध्ये आज आपण पहिल्यांदा फक्त असं म्हणायचो की हा देश शेती प्रधान आहे, परंतु तंत्रज्ञानाची जोड देऊन आज आपण पाहतोय की गहू असेल, तांदूळ असेल किंवा मत्स्य उत्पादन याला सुद्धा शेतीचा दर्जा दिल्यामुळे या सगळ्या क्षेत्रामध्ये देश एक वेगळ्या दिशेने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात जाताना दिसतोय। त्याचबरोबर प्रदूषणाचं असणारं सर्वात मोठं संकट लक्षात घेता त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने अपारंपरिक ऊर्जेला एक विशेष महत्त्व दिलं आणि अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून जगामध्ये एक वेगळा पायंडा पाडण्याचं काम हे सुद्धा आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वात होत आहे। त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये रिफॉर्म तयार करणं, जनजागृतीच्या माध्यमातून लोकांमध्ये त्या सगळ्या विषयाला पोचवणं हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातला नवीन भारत की जो कोणालाही घाबरणार नाही आणि कोणाच्या समोर झुकणार नाही, हे सुद्धा सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून त्यांनी सिद्ध करून दाखवलं। त्यामुळे पूर्वी स्वतःला महासत्ता समजणारे प्रत्येक देश आणि या प्रत्येक देशाला त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने परराष्ट्रीय धोरणांमध्ये असणारे वेगवेगळे बदल असतील, या बदलांच्या माध्यमातून जगाला वसुदैव कुटुंबम ही आपली असणारी भूमिका ही ज्या ताकदीने जगासमोर आणण्याचा प्रयत्न केलाय हेही तुम्ही आम्ही सर्वजण जाणता। आपल्याला सर्वांना माहित आहे की एक विचारधारा की ज्या विचारधारेने या देशाला एक वेगळी दिशा देण्याचं काम नेहमी केलं, परम वैभवम हा देश झाला पाहिजे आणि त्या विचारधारेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यामधलं त्यांचं असणारे योगदान
याचाही उल्लेख आज त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये केला आहे। त्यामुळे आम्हा सर्वांना ही अभिमानाची गोष्ट आहे की ज्या विचारधारेवर राष्ट्र प्रथम, मग पक्ष आणि त्यानंतर स्वतः या विचारधारेवर काम करणारे तुम्ही आम्ही सर्व कार्यकर्ते, आम्हा सर्वांना हा अभिमान असला पाहिजे। आणि त्या अभिमानाबरोबर की जे ध्येय 2047 साठी त्यांनी आणि देशाने ठरवलंय की त्या ध्येयाच्या दिशेने तुम्हाला आम्हाला सर्वांना झपाटून फक्त आपणच नाही तर आपल्या बरोबर असणारा प्रत्येक सिव्हिलियन नागरिक याला सुद्धा घेऊन जाणं हे अत्यंत गरजेचं आहे। जात, धर्म आणि या सगळ्या व्यवस्थेला बाजूला ठेवून हा देश अखंड आहे आणि या देशाला यानंतरच्या काळामध्ये कोणीही या देशाकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही याची दखल आपले सर्वच्या सर्व देशातील असणारे तीनही सैन्य दल बघतायत। परंतु त्याबरोबर एक जो सपोर्ट नागरिकांचा म्हणून तुमचा आमचा सर्वांचा लागतो, जेव्हा कधीतरी संकट आपल्या जवळ जरी येण्याचा प्रयत्न केला तर हा देश आणि या देशातला प्रत्येक नागरिक हा 100% देशाबरोबर आहे हे पुन्हा एकदा दाखवून देण्याची गरज आहे असं मला वाटतं। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हे संकल्प करणं गरजेचं आहे आणि तो तुम्ही आणि आम्ही सर्वांनी करूया एवढंच या प्रसंगी सांगतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।